धनंजय मुंडे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. प्रश्न विचारला जातोय की मंत्रिपद मंडळाचा विस्तार झाला तर त्यांना मंत्रिपद मिळू शकतं का? यावर भुजबळ म्हणाले होते, मी अशोक खरात हात बघणारा नाहीये. आता त्यांना मंत्रिपद मिळेल हे मी कसं सांगेन? हे म्हणल्यानंतर पत्रकारामध्ये हाशा पिकला होता. मात्र तुम्हाला माहिती आहे का, आता याच भुजबळांचं मंत्रिपद जाणार आहे, पण त्यांची बढतीही होणार आहे. आता तुम्ही म्हणाल, एकीकडे मंत्रिपद जाणार आहे आणि मग बढती होणार आहे, हे कसं शक्य आहे? गोंधळ होतोय ना? सांगते, सगळं सविस्तर सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलाय. त्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे रिक्त झालेल्या संसदेतील जागेवर आता कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. राज्याच्या राजकारणात वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता ही महत्त्वाची जबाबदारी कोणाकडे सोपवणार याबद्दल उच्चस्तरीय खलबत्ते सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून या रिक्त जागेसाठी ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे. भुजबळ यांना दिल्लीच्या राजकारणात रस असून त्यांना राज्यसभेवर धाडलं जाईल अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. आणि जेव्हापासून छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आलंय, वेग आलाय, नवीन चर्चा अजून एक सुरू आहे, जिथं समीर भुजबळांचं नाव येतंय, नाशिकचंही नाव येते, येवला विधानसभा मतदारसंघाचं नाव येते. ते कसं सांगते. भुजबळांच्या नावाच्या चर्चेला जेव्हा वेग आला आणि जर हा राजकीय निर्णय झाला तर त्यांच्या विद्यमान जागेवर त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. आणि ही पोटनिवडणूक जाहीर झाली तर अशा परिस्थितीत मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या खांद्यावर येऊ शकते अशी चर्चा आहे. भविष्यात होणाऱ्या संभाव्य निवडणुकीत उमेदवारीही त्यांनाच मिळू शकते असंही स्थानिक पातळीवर चर्चा व्यक्त केली जाते. त्यामुळे आता येवल्याच्या राजकारणात समीर भुजबळ यांची वाट बघितली जाते, यांची चर्चा सुरू आहे. स्थानिक पातळीवर हा विश्वास व्यक्त केला जातो. यामुळे आता येवल्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली असून वातावरण तापू लागले. काही महिन्यांपूर्वी छगन भुजबळ यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यावेळी समीर भुजबळ यांनी मतदारसंघात सक्रियता वाढवली होती. मागील अनेक महिन्यांपासून ते स्थानिक स्तरावर सातत्याने संपर्कातून सामाजिक आणि विकासात्मक कार्यक्रमामधून आपली उपस्थिती मजबूत करतात. नगरपालिका निवडणुकीत ही सूत्र प्रामुख्याने त्यांच्या हातात होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं आणि या विजयाकडे आगामी विधानसभा लढतीपूर्वीची चाचपणी म्हणून पाहिलं जातं. मात्र स्वतः जेव्हा हे सगळं झालं, म्हणजे जेव्हापासून छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत आहे राज्यसभेसाठी आणि त्यांच्या जागी पोटनिवडणूक येवल्यात लागेल आणि मग त्यावेळी नंतर पोटनिवडणूक लागल्यानंतर समीर भुजबळ यांना आमदारकी मिळेल अशी चर्चा सुरू झाली, तेव्हा थेट छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं की असं खरंच आहे का, म्हणजे तुम्हाला दिल्लीला पाठवलं जाऊ शकतं का? यावर छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिले, आपण दिल्लीमध्ये राजकारण करण्यास किंवा राज्यसभेच्या जागासाठी इच्छुक नाही आहे असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय की आपण दिल्लीच्या राजकारणासाठी किंवा राज्यसभेसाठी इच्छुक नाही आहे. मग आता जर छगन भुजबळांच्या नावांचा विचार होत असेल आणि त्यांनी हे विधान केलं असेल तर मग त्यांचं नाव रद्द केलं जाऊ शकतं का, किंवा मग त्यांना पाठवलं जाणार नाही आहे का, किंवा जर त्यांनी नकार दिला तर मग समीर भुजबळांची ही आमदारकीची जी संधी आहे ती चुकू शकते का, हे एक महत्त्वाचा मुद्दा. पण याशिवाय राज्यसभेवर कोण जाणार म्हणजेच यासाठी छगन भुजबळांसोबतच जय पवार आणि साताऱ्याचे नितीन पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. मग जय पवारांचं नाव यात मागं पडू शकतं, कारण ऑलरेडी पार्थ पवार यांना खासदारकी दिलेली आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांनी आमदार आहेत आणि जय पवारांना जर खासदारकी दिली तर टीका होऊ शकते मोठ्या प्रमाणात घराणेशाही केल्याची. त्यामुळे जय पवारांचं नाव कमी चर्चेत आहे. जर छगन भुजबळांनी नाही म्हणलं तर सातारचे नितीन पाटील यांना ती खासदारकी मिळू शकते. मात्र आता छगन भुजबळांनाच पाठवायचं असं जर पक्षानं ठरवलं तर मग काय होईल, छगन भुजबळांची मनधरणी करण्यात पक्षाला यश येईल का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि अजून एक काही महत्त्वाच्या आठवणी सांगायच्या म्हणल्या काही दिवसांपूर्वी तर आपल्याला लोकसभा निवडणुकीकडे जायला लागेल. लोकसभा निवडणुकीत 2024ला छगन भुजबळ खासदारकीची निवडणूक लढवतील आणि अमित शहांकडून आपल्याला तसं सांगण्यात आले किंवा आपल्याला इच्छा आहे असं स्वतः छगन भुजबळ म्हणाले होते. मात्र त्याचवेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा आणि ओबीसी हा वाद जास्त प्रखरतेने दिसून येत होता. त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ यांचं नाव मागे पडलं, त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली नाही. नंतर त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली, त्यात ते निवडून आले. मात्र
त्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भुजबळांना डावलण्यात आलं, त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. यावरून अनेक वेळा आपली नाराजगी छगन भुजबळांनी वेगवेगळ्या सभांमधून, कवितामधून, शेरोशायरीमधून बोलून दाखवली खरी. मात्र नंतर धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाल्यानंतर छगन भुजबळांना हे मंत्रिपद मिळाले आणि आता जर ते खासदारकीवरून दिल्लीत गेले तर हे मंत्रिपद कुणाला मिळेल आणि आमदारकी कुणाला मिळेल? पोटनिवडणूक जर लागली नाशिकमध्ये, येवल्यामध्ये, तर मग कोणकोणते उमेदवार असतील आणि खरंच छगन भुजबळ दिल्लीच्या राजकारणात जातील का? किंवा त्यांनी म्हणलं की आपण इच्छुक नाही, मग पक्षाला जर तलास पाठवायचं असेल तर पक्ष त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होईल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.